हे अंजली दमन यांनी म्हटलं आहे की जे आता सध्या कारागृहातील धनंजय देशमुख यांच्या संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारले. मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्याच्यामुळं मला असं कुठंही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे. पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही, ॲडला रेट चांगला मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित, बरं एक स्तरावर नाही 3 स्तरावर CID, SIT आणि न्यायालयीन ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. 1 रुपयाची पीक विमाची योजना होती ती बंद करण्याची चर्चा आहे. या संदर्भात काय एक लक्षात घ्या, मी 2 वर्ष कृषी मंत्री असताना 2 वेळेस विमा योजना 1 रुपयाची या राज्यात आणली. 1 वर्षात मी ज्यावेळेस राज्याचे, केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि 1 रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला, त्यावेळेस 8,000 कोटी रुपये हा प्रीमियम राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला. तर 8,900 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटतो आणि एका वेळेला 3,000 कोटी म्हणजे अर्धच रब्बीचं सीझन मला 1 रुपयाचा मिळाला होता, कारण 1.5 वर्षच मी कृषी मंत्री होतो. 11,000 कोटी रुपये आपण 1 रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले. आता त्यावेळेस ज्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत, मग गुजरात असेल, अनेक असतील, तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वेगळा पर्याय देता येऊ शकतो का? तर आयुक्तांच्या, त्यावेळेसच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का, यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा, एवढं मला माहिती, याच्यापुढे मला